आचार्य अकॅडमी डॉक्टर्स, इंजिनियर्स तसेच लेफ्टनंट घडवण्यासोबतच एक सुसंस्कृत माणूस घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारी अकॅडमी. 11वी 12वी जेई, नीट, MST CET, NDA कोर्सेस उपलब्ध. शाखा पुणे वाकड रहाटणी, बारामती इंदापूर. मोबाईल 724 951 1729. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झाला करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. नमस्कार. तर मंडळी, गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या काळामध्ये या वेब सिरीजवरती मनापासून आपण सर्वजण प्रेम करत आला आहात आणि म्हणूनच तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सहकार्यामुळे आता ही सर्व टीम मोठ्या पडद्यावरी झळकणार आहे. तर मंडळी, येत्या 17 मे रोजी आपला बोंडीस नावाचा चित्रपट प्रदर्शित आहे आणि प्रत्येक रसिक मायबापाने हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा ही आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. अरे वा वा, आले बाळासाहेब. चला चला चला. अरे ना इतकं उशीर करतो राव. आम्हाला ना आता काय करायचं माहिती का, पहिल्यांदा आपण पशगावला जाऊ. हा, तिथं शिवागिरी महाराजाचं दर्शन घेऊ. चालतंय. गोंदावला करू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज. हा, शिखर शिंगणापूर मोठा महादेव. चालतंय. आणि येताना जावलीचा नाथ बाबा करून हा. घरी येऊ. चालतंय. भाकरी बाजार सांगितले त्या दुर्गाला. हा, निघायचं निघू लगेच. निघू. चला, उशीर होत चाललाय. अजिबात आजचा दिवस फक्त देवधर्म. थोडं सावकाश बाळासाहेब. अहो, बसा तुम्ही फक्त. मी आता 10 मिनिटात गोंदावलेकर बाबा. काळजी करा ना तुम्ही. माझं लय नियोजन बद्दल ब्रेक नाही बरा. राव हे अण्णा, हे तुमचं जाव आहे. माझं लागत आडवं येतं नेहमी चांगल्या कामाला जाताना. अण्णा, दोस्त दोस्ताच्या कामाला येऊ शकतो. अरे दोस्त आहे की, पण मला नियोजित कार्यक्रम आहे माझा दौराचा. माझा तर अत्यंत महत्वाचा नियोजित दौरा आहे. गाडीहून उतर, नेमका देवासारखा धावून आला. गाणा गेला रानात माझी गाडी घेऊन. देवालाच चाललोय आम्ही. पुष्कळ करणार, गोंदावला करणार, शिंगणापूर जावली करून संध्याकाळी घरी भाकरी बांधून चाललोय दोघं सुद्धा. त्या गाडीवर जाणार आणि अण्णा जिवंत येणार का ह्याच्यावर? बाळासाहेब असले आपल्याला काय. एक मिनिट, मी असा गेलो ना असा आलो. 5 मिनिट. रामभाऊ मला लय गडबड, ह्याला ब्रेक नाही गडबड रामभाऊ, आहे. माझ्याशिवाय नाही कुणाला चालत. अरे बाळू, बिना ब्रेकच्या मी किती गाड्या चालवल्यात. एकदा तर मी विमान चालवतो, तो विमान, त्याला ब्रेक नव्हता खाली आल्यावर लागला. अरे तू जा ना, माझी गाडी कशाला गरीबाची घेऊन. अरे देवाला चाललेला का रामभाऊ? दोस्तीत गरीबान श्रीमंत असतो का? तेरी मेरी दोस्ती अरे बदल गई, तेरी मेरी दोस्ती. असल्या गाड्या मी ब्रेकच्या किती नाही की गपके. अरे रामभाऊ नाही लगा चालणार, तुला बंद पडेल हो ना. एवढा भलदंड एसटीचा माणूस तो फिरवतोय आणि मला नकार देतोय. ह्यांना काय वाटत? बाळासाहेबाची कला आहे ती, तुम्हाला नाही जमायची कला. असल्या कला किती रामभाऊनी केल्या त्या. ये बाबा, मला असा ताप देत. मूर्खपणाचा कळस करतात राव. ओ थांबा 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 थांबा. ओ थांबा पडतो थांबा. ओ थांबा 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 थांबा. ओ थांबा 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 थांबा. अहो, तुम्हाला सांगायचं होतं पुढं खड्डा आहे, पाईपलाईन फुटली. अहो, तुम्हाला सांगायचं होतं पुढं खड्डा आहे. अहो, हात पण पुढं खड्डा होता, पाईपलाईन फुटली, तर ती सांगायचं होतं तुम्हाला. कोण देणार? आता उठा 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 उठा. हळूच 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 उठा हळूच. एक क्षण नाही गावातलं. गावचे इंटरनॅशनल पुढारी उलातले
अरे झालं का समजलं तुमचं? झालं वाटून तुमचं. मी 100 वेळा सांगितलंय सरपंच, रामभाऊ ग्रामविकासात रस्त्यावरती तुम्ही तशीच दगड ठेवल्यात ना, त्यामुळे अपघात होत्यात. इथं लिकेज झालंय. 100 वेळा सांगितलं लिकेज करा. आज काय झालं? माझ्यासारखा इंटरनॅशनल पुढारी ह्याच्यात पडला, सामान्य माणूस पडला असता तर काय झालं असतं? मी एक सहन करीन, माझ्याकडे एक ऊर्जा आहे. तुम्ही काय करताय? ऊर्जा आहे, दुसऱ्याच्या गाड्या वापरायच्या बंद करा. मला काय दुसरा रस्ता नव्हता होय, इकडून उलटा आलाय होय, आणि आम्हाला लागला तत्वज्ञान सांगायला. लोकांचे का? मग काय माझ्या बाळूचे. तुमच्या बाळूची पण चांगल्या गाड्या वापरा की जरा. मला हिरवायचं नाही, मला हिरवायचं नाही. मला हिरवायचं नाही. मला हिरवायचं नाही. स्वतःची सोना पडला. अरे कुठे झालं का समज? ही समाधान हा? गाड्या जरा दुसऱ्याच्या वापरायच्या बंद करा. गाडी नाही नव्हता या मला का पाय लावून पळता. राखीव हिंमत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्याकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. गाव सारा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्याची ही व्यावला नाही. रजन 5 एकर फुकील, पण 2 दिवसात गाडीच घेऊन जाईल. अरे गाड्या किती मी उभ्या करेन? 2 दिवस वाट बघा भेटल्यानो. 2 दिवसात किती मी गाडी उभ्या करतो. रामभाऊला लढताय काय रे? बघतोय का? मग झाडं लावलात काय? अरे साईडनं लावा ना. मीच लावलेलं झाड आहे, माझी बायको सरपंच असताना. बघतो, कपडे बदलून आलो. अध्यक्ष घशाला कोरड पडली राव. पाण्याची बाटली आहे का तुमच्याकडे? पाटील थंड पाणी. तो मला उद्या खोकला आला, सर्दी झाली तर? अहो नाही बाबा, द्या. काय नाही होती याला. पाणी उकळलेलं दिसते राव. हो कळायला वे हा. थंड पाणी कोण आहे अध्यक्ष? माझ्या तोंडचं पाणी पळवण्याला कोण आहे? कुणाची हिंमत झाली एवढी? दिसला का? नासका मेंबर दिसला का? फकतच पडतो त्याला. भाऊ रामभाऊ पिक्चर लय बघता का काय तुम्ही? का? त्या नायक मधला अनिल कपूर जसा आलता ना तसंच आलाय तुम्ही इथं. काय झालं या? गावचा नायक चिखलामध्ये माकलेला असताना महान नालायक इथं बसले. ती बिनकामाची लाजा वाटत नाही तुम्हाला? अहो रामभाऊ, आज शिमगा बी नाही, रंगपंची बी नाही, तोंडाचं काय मात्र करून बसला आज रामभाऊ. एक वेळ बाळासाहेब पडला असं तर आपण मान्य केलं असं. गटरात लोळून आलं या. बरी पीत बी नाही रामभाऊ दारू. सुभाषराव, हं? 100 वेळा तुम्हाला पण सांगितलं, सुभाषराव गावामध्ये लक्ष घ्या. पाटील गावामध्ये लक्ष घाला. अहो लक्षण इकडे रामभाऊ, खाली या. इकडे. खाली बसा. आम्हाला सांगा अजिबात काय झालं नाही. ते. माझा हं? ऐकावं लागेल. काही मात्र करून घेतलाय. अहो आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे. इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ आहे आबा, म्हणून. आम्हाला काय बोलू झालं? द्या. हं? काय झालंय ते तर अहो, बघू. त्यांनी सांगितलं पाहिजे ना. थांबा, काय झालंय रामभाऊ? 100 वेळा सांगितले ग्राउंडवरली पाईपलाईन लिकेज झाली. हं. पोरगा शाळेत जाताना पडल, हा. एखादं घसरल. हा. आज ती वेळ माझ्यावर आली. मी पडलो, मी एक सहन करीन. सर्वसामान्य माणूस जर पडला तर किती नुकसान होईल. माझा एक विमा आहे. हा, त्या बाळ्याची गाडी घेऊन मी अक्षरशः चाललो होतो. हा. तात्काळ म्हणलं घरी जावं. माझ्या सासऱ्याला आणि बाळ्याला चालत लावला. मी बाळ्याची एमएटी घेऊन चाललो होतो. एक जणांनी मला हात केला. हो 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 हो. ती मला ती एक जण कोण होता? कोण मला माहित नाही. पुढे काय झालं? पडलो मी घसरून. हा. लागलंय मला. त्या मेंबरात तर चिखलात कुचालाय. बाकीचे खोडाकतोय मी. दुसऱ्याच्या गाड्या मागून फिरवायच्या बंद करा की. ह्याची त्याची मागायची. मी आलो रानातनं, मी आलो सांगवीतनं. स्वतःची गाडी घ्या ना. हा, काय संपत्ती काय जाळायची वय? एखादी चांगली 4 व्हीलर गाडी घ्या, फिरा. स्वतःची गाडी मोडली तर काय वाटत नाही पाटील? माझ्याकडे 4 व्हीलर आहे. गाण्यांनी नेल्यावर काय 2-2 गाड्या वापरायच्या का? अहो रामभाऊ, तुम्ही एवढे इंटरनॅशनल पुढारी आहे, हातामध्ये अंगठ्यात गळ्यात सोन्याची साखळी आहे, आणि तुम्ही काय नवीन राजकारणी नाही, मुरलेले राजकारणी आहेत. हा, स्वतः गाडी घ्या ना तुम्ही.
नाही, पैसे जपून ठेवायचं, गादी खाली ठेवायचं. अहो, मेल्यावर सगळं जागेवर सगळं राहणार. जागेवर राहतंय. आयश करा, आयश करा. सुभाषराव, माणसाचा एक प्रोटोकॉल असतो. एखादं पडलं चिखलाने भरलं तुला लागलं का माझ्या जखमा मीठ सोडता काय हा बघा. नाही नाही मला सांगा दुसऱ्याची गाडी दे म्हणून भीक मागायला लाज वाटत नाही तुम्हाला? मला नाव ठेवायला तुम्हाला लाजा नाही वाटत? मग गाडी घ्या ना तुम्ही. हा, काय गाडी घ्या, अडचण गाडी नाही. घ्या. ओ सुभाषराव पाटील, 2 दिवस थांबा. घरात गाडी दाखवतो, शाबास पोट्या. 4 चाके दाखवतो. आई द्या इकडे मी नीट करते. अगं राहू दे, करते मी काम. अहो करते हो आई, किती अगं मिनिटाचं तू काम आहे? ऐक, तू पण लवकर उठतीस ना, जरा अभ्यासाला वेळ देत जा. अभ्यास महत्वाचा आहे तुझा. अहो आई, तुम्ही मामा एवढे सगळे सपोर्ट करतात म्हणून तर मी कॉलेज करते ना. अगं पण ऐक, खरंच आम्ही तुझ्यावर लय जीव लावतो बरं का. नाही माहिती हो पण ऐक की, माझं पण काय ऐक नाही कर्तव्य. आई हो, पण पहिल्यांदा माझं कर्तव्य ना, मी सून आहे या घरची. अगं मी तुला ऐक सुनासारखं ठेवलंच नाही, मुलगी आहेस तू माझी. आई तुम्ही भाऊ आणि हे सपोर्ट करतात म्हणून तुम्ही कॉलेज करते ना, नाही तर एवढं सगळं होतं का? सपोर्ट आम्ही करणारच ग, तुला मुलीसारखं सांभाळतोय आम्ही, अगदी मुलगीच आहेस तू आमची. आहे हो आई. पण ऐक ऐक माझं, हे येतील आता कधी पण डोक्यावर घर घेतील. बरं चालते. हां अरे ओ रामभाऊ म्हणा की. ओ रामभाऊ, रामभाऊ. रामभाऊ. या की भाऊजी, काय म्हणताय? अरे मोकरे, अहो हे बारामतीला गेलेत. आम्हाला कशाला सकाळी बोलत 10 वाजता या म्हणला बाया नाही आलं, मला महत्वाचं काम बरं होतं. झालं तुम्हाला पण सांगितलंय, आत्ताच त्यांचा फोन झाला. अहो वहिनी, लय महत्वाचं माझं काम होतं. तो म्हणला बाळा सगळी कामं बाजूला ठेवायची आणि हजर राहायचं घरी. काय घडले बिडले नाही? काही घडलं नाही, आनंदाचा क्षण आहे. मग चालतंय. आनंद म्हणल्यावर आम्हाला आनंद होणार. म्हणजे गोड बातमी आहे हो, म्हणायचं. हो. मग आता आमचं तोंड बी गोड करायला मी पाहिजे. काय मस्त चहा ठेवते, बसा तोपर्यंत तुम्ही. आलं टाका त्याच्यात भरपूर. बरं बरं बसा. बसा घेत. चला, आनंदाची गोष्ट आहे, चल चल. रामभाऊ नेहमी बोलतो एक आणि करतो एक. हा, राजकारणी गुन्हा. हा, ती गुड न्यूज ऐवजी बॅड न्यूज अशी असू शकते. राहिलेल्या 5 एकराला गिरायक बघणार आणि म्हणणार मला माळ रानात बारामतीच्या शेजारी 20 एकर मिळते. गाणं आता टेचल त्याला. गाणं आता ग बसणार नाही. गाणं कच्चा सोडणार नाही, सुरा लावूनच बस. काहीतरी शंका काढत जाऊ नका. भाऊ या. अरे मला कशा या, एवढा मोठा आनंद. तयारी केली का ना? अरे कशाला येऊ माझ्या? अरे अहो भाव, अवघानाचा मित्र परिवारच लय मोठा आहे आणि त्यातले त्यात भाव एवढी मोठी लक्ष्मी आपल्या घरी यायची म्हणजे आनंद तर झालाच पाहिजे ना. काय लागा पोरांना, कशाला उद्योग करायचा आहे? भाऊ कसा आहे माहितीये का, तुमची गाडी काय, गाण्याची गाडी काय ना आमची गाडी काय, एकच आहे ना. मग उजाव. बघा सगळे बघा, रामभाऊच्या घरी गाडी आली. रामभाऊ अहो पण काय त्यांनी आता प्रत्येक गावात अष्टमीला हे स्वतः डान्स करणार, तमाशा बंद होणार, पार्टी चालू केली ना. वा वा वा. त्याच्या पार्टीमुळे पेलं ना. पार्टी वय डोळे का फुटलं वय, लोक चांगलं बघायचं का? अरे हत्यार बघा, हत्यार माकस नाही. हा. ए!
भाऊ डोलावर ब्रेक डान्स करणारा पहिलाच माणूस बघितला. अरे हे ब्रेक डान्स नाही, ह्याला आज मला वाटतं लखवा भरला का काय. मेंबर तुम्हाला सांगतोय नको काय सांगू. मारायचं काय कारण नाही बरं का. अरे उद्या असू दे, चांगला दिवस आहे, नको भांडू. बघवत नाही सांगा की राव तुम्हाला. बरं बघवा होतं सगळं. 5 मधली किती फुकली आणि किती ठेवली. अरे फुकाळ आणली होय ती. मग अरे खिशातलं रुपये खरातल्यात रुपये. होय, होय, अरे होय. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. अरे तुमच्याकडे दिन दंबडीन बाबू त्याला तुमच्या असल्या अवस्था रुपयात. अरे मोटरसायकल तरी बदलला का. खडाम 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 करते अख्ख्या गावात न जातानी. ऐकून घे. सेकंड हँड गाडी आहे संजू. ज्या वेळेला आपली गाडी ना फायनान्स वाली येते ना आणि ओढून नेत्यात त्या वेळेला उद्या तुला वाजवायला होतो पुढं. अरे संजय मेंबर अहो हे हप्त्यावर आणलं नाही, हड कॅश मोजलेत 20 लाख रुपये. गावातली त्याच्यामुळे कामवाली वराडते तुमच्या नावाने. नाही, 200 आमच्या रुपये आहेत का नाव. द्यायला आता काय तुमच्याकडे? करा चेअरमन बाजूला व्हा, नाहीतर तुम्हाला 20 लाख मिळते. अरे नादी कोणाच्या लागायचं, कोणाच्या नाही ह्याची अकला पाहिजे. अरे कुत्रे भुकलं म्हणजे हत्याने त्याच्या अंगावर जायचं नसतं. कळेल कळेल लय बोंब बापाय ना, कळेल. जाऊ द्या जाऊ द्या. मोठा दिसतोय. असू द्या प्रगती अशीच होऊ द्या त्यांची. ऋण काढून सण. संजू अरे एवढी गाडी आणली म्हणल्यानंतर किती मोठा गाजावाजा पाहिजे होता. सरपंच तुमच्यावरच अनुभव घ्या की. तुम्ही कशी सांभाळायला त्यांनी लागला वापरली, त्यांनी वापरली आणि नंतर तुम्ही इकून टाकली. त्याला सुद्धा पैसा राहिला नाही तुमच्याकडे. नाही नाही ती मी कमी गाडी माझी वापरली, लोकांनीच जास्त पळवली. असंच होणार रे. गावच्या गाड्यात हे म्हणणार मी पुढारी राहिलेली 5 एकर इकणार, शेवटी टायरला मागवणार येऊ. चला चला आपलं चालू द्या. अरे वाजव की जोरात, जोरात. पाटील तर रामभाऊ ही सगळी नाचत येते या. आणि कार्ट तिथे अन्न पण काय गाडी दिसते आणि गाडी तर नाही घेतली. एवढी मोठी गाडी घेतली
आम्हा मित्रांना न विचारता राव तुम्ही शोरूमला गेलाय, थोडी तर लाज वाटाय पाहिजे रामभाऊ. सरप्राईज कशाला म्हणतात? सरप्राईज बाळू पाटील, सरप्राईज सुभाषराव, सरप्राईज. वहिनी साहेब, ही वय गुड न्यूज होतं. सहस्राव काय काय ना माझ्या मित्राच्या दारात फर्निचर आले, आनंद वाटला मला. फर्निचर गाडी. अहो फर्निचर नाही, ही दुसरी गाडी. फर्निचर हो, असू द्या. हा, ती गाडी आली. माझ्या मित्राने माझ्या एक मुकुटात तुरा खुपासला, मला गर्व वाटायला लागला. आता लोकांना सांगेल म्हणत होतं ना तुमचा मित्र नालायक आहे. अध्यक्ष, लोक उदागत टाकामाका बघत होती गाडीकडे. म्हणजे नवीन गाडी घेतली म्हणा की. आनंद आहे माझ्या मित्राने. आनंद मी बाकीचे भेटणार बघा कोणाला. रामभाऊच्या दरात गाडी आल्या. म्हणजे नवीन गाडी आहे म्हणायचं माझ्या मित्राची. अध्यक्ष मी ओळखलं. टायर नवीन आहे, त्याचा अर्थ गाडी नवीन असणार. अरे माझ्या मित्राची गाडी. रामभाऊ, तुम्ही म्हणत होता ना घेऊन जावा, घेऊन जावा. रामभाऊ असू द्या. आम्हाला जरी नेलं नसलं ना तर तुमची अशीच प्रगती होत राहो. तुम्हाला न्यायची काय कारण आमची तुम्हाला न्यायची काय कारण? तुम्हाला नेलं का? तुम्हाला नेलं का? कुत्र्या मला का नेलं नाही? आज शुभ दिन आहे, शुभ दिन आहे, त्यामुळे वाईट बोलायचं नाही. बर सुभाष, पूजन करू. पूजन करा. पण त्याच्या मला बाळूची एक झलक बघायची. बजाव पूजा. पूजन करून घ्या. आणि कसं नसतं ती काय काय असं? अध्यक्ष, हे मायकल जॅक्सन नंतर मात्र वहिनी पूजा करून घ्या. आमचा ऐकून बसणार. स्वस्तिक काढा, स्वस्तिक देता. स्वस्तिक पूजा करून घे स्वतः. स्वस्तिक काढायचं, त्याला कुकू लावायचं मध्ये. पाटील गडबड कर नका. हे तर माणसाला सुधारलं काहीतरी. तुम्हाला पेढ ज्याच्या आशेने आला सगळं देतो. गृहलक्ष्मी आणि भाग्यलक्ष्मी पूजा उरकून घ्या. पेड्यासाठी गाव खोळंबले. आयला बरं रामो, पुरीच्या पायात लक्ष्मी बरं का वहिनी. पुरीच्या पायात लक्ष्मी. ती घरात आली आणि गाडी सुद्धा आली. चिकारपणा करते. बाळासाहेब, तुमचा अंदाज चुकलाय. कशा गुड न्यूज गाडीची होती. आम्ही ह्याचीच म्हणत होतो, तुमचं लक्ष नव्हतं. गप्पा तुम्ही. हे म्हणत होतं रामभाऊने काय उद्या वाढवला काय गुड न्यूज काय. याला म्हणायचं वहिनी एक नंबर. बाळू, रामभाऊचा नाद करू नको. काही घडू शकतं सुभाषराव अजून. म्हणजे आता एक आली, अजून दुसरी गाडी आणू शकतो. 50-55 कडे गेला काय पण होऊ नका. 60 जरी झाला रामभाऊ तरी कमी. विषयांतर नको. करतच राहणार. नारळ फोडा, नारळ. अण्णा बा पाटील, नारळ फोडा. अध्यक्ष या पाटील या. वाडा तुम्ही मनात तर लय असतं नारळ फोडायचं. बाळा पुरी नारळ फोडू का? भाग्यलक्ष्मी. कसं काय बाळासाहेब? अन्ना अंदाज चुकला तुमचा अंदाज 1,00,000% चुकला. तुम्ही म्हणत होता जावाय निवड उलटगा मिळाला, पुरीचं मात झालं. 50 लाखाची गाडी फर्निचर गाळत तार झाली. माझा मित्र म्हणला ना एक नंबर आहे. मग बजाव बाळू. कस काय पोरानो, कस काय दान काय गावात आख्या तुमचा. गाडी माडी लाडी गणाला सगळं मिळालं. आत्मा शांत झाला, आत्मा थंड झाला. आता उज्या पप्या आमिर कशाची माझी चापूर राहिली नाही. काय कर, गाडी घेतल्या ना आता आम्हाला फिराय नाही कुठंतरी. आता कसा बोलला? महत्वाचं फिराय नाही आम्हाला कुठंतरी. अजिबात जमणार नाही. का? अजिबात जमणार नाही. अरे तुमची का पात्रता आहे का त्या गाडीत बसायची? 20-22 लाखाची गाडी. तुम्ही तसलं काय काटलेलं मला घरातलं काम करायला सगळं चालतंय आणि गाडीत बसाय नको वैर. 17 उचलाय आम्ही, ती चालतंय. पत्राला उचलाय आम्ही. गाना तुम्हाला एक सांगतो पोरांनो, शेवट थांब 2 मिनिट. तुम्हाला लास्ट आणि बेस्ट सांगतो. माझ्या दारातलं काम करायला सुद्धा तुम्हाला भाग्य पाहिजे. आमच्या दारात काम निघालं ना
सतरंजा उचलायला चादरी हातरायला त्याला सुद्धा लोकांचं तुला मला होत उद्या दिवस फक्त तेवढंच कर की आम्हाला फिरायला जेवाय डाब्यावर नेणार का तेवढंच कर की. अरे का पप्या तुला धाब्यावर जेवाय घालून घालून माझं धाबं आणलं. अरे तब्यात तोंडाच्या तुझं गाल किती वाढल्या ती बघ खाऊन खाऊन कालांतरानं तुला ना ही चमडं मागं सरावं लागल आणि म्हणावं लागल आईला कोण घना आलाय काय रे. हा इतकं तर गावाची पोती आमच्या खाद्यावर निघतो नाही म्हणत रे काय. आता पोत्याकच झालाय म्हणजे काय माहितीये का दुस्तीच्या नावावर कलंक आहे. अरे नुसती काम करून घेतोय आणि असला का फिराय बिराय न्यायचं म्हणतोय अरे ही काय पद्धत झाली वेळेला का मी जर गाडीने घेतली असती ना अक्षरशः तुम्हाला का गोवा दाखवला असता कोकण दाखवला असता त्यांच्यासारखं वेळ आपलं. गप गप आमिर अरे तुला सांगतो अरे ह्यालाच परमिशन नाही भाऊ देणार गाडी घेऊन फिरायची आपल्याला कुठं फक्त काय म्हणणार का ना झालं गाडी पुस 200चं पेट्रोल टाकून ये 500चं पेट्रोल टाकून ये आणि गाडी परत दारात गाडी आणला का मला सांगायला लागलाय. काय बोलला आणि नाही म्हणजे कोणाला परमिशन नाही बात नाही तुला फक्त गाडी पोसायला बघायचं का तुम्हाला उद्याच तयार सकाळी लवकर होईल का? उद्याच फिरायला जायचं आपण फिरायला तुम्हाला दाखवतो दूधचं दूध आणि पाणीचं पाणी उद्याच. ऐक एकदा भाऊची परमिशन घे की. अरे परमिशनची गणाला गरज नाही मी म्हणाल ती पूर्व दिशा आलं लक्षात ठरलं. आणि जर ह्याच्यातलं जर पलटी झालं तर त्यो जर माझ्या शब्दाचा बदल झाला ना तर जीप कलम करून तुमच्या हातात ठेवीन. गणाचा शब्द द्या ठेवा उद्या फक्त तुम्हाला नीट सांगतोय कपडे बूट सूट कपडे धुवून यायचं बरं गाडीत उतरविली मी आणि दात घासून यायचं प्रत्येकाला सांगतो. भाऊ मारायचं नाही तर बाळासाहेब खरं सांगा रामभाऊची चूक होती का नाही आपल्याला गाडी आणायला का नेलं नाही. अरे बा माझ्या आता ध्यानात आलं कांसल दिला एवढा मोठा निर्णय घेतला या आणि मला कसं काय बाळासाहेबाला ठेवून गेला तर लेखाला आले काय बर घरी आल्यावर मित्र नाही तो माझा राहिला रामभाऊ. घरी आल्यावर पूजन केल्यावर कमीत कमी म्हणायला पाहिजे होतं का नाही बाबा पाटील बाळासाहेब सुभाषराव तुम्ही चला 5 मिनिटं गाडी चक्कर मारू म्हणायला पाहिजे होतं का नाही. हलकट आहे बदलला पैसा आला की माणूस बदलतो सुभाषराव तसा ह्यो आला रावण झाला ह्यो. नाही रे बाळू तुला सरप्राईज द्यायचं होतं. पण रामभाऊ आम्हाला वाटलं आम्हाला तिघाचीच गाडी स्वतःची ती म्हणून तुमच्या घरी आम्ही वाट बघत बसलो आतुरतेनं. तुम्ही गाडी आणली आम्हाला तिघाला कौतुक नाही का. 100% मग पण गाडीत बसून फिरवायला पाहिजे होतं ना आपल्याला कसं कळणार गाडी चांगली का वाईट आहे कसं कळणार. मी काय करतो सुभाषराव काय माहितीये का ह्याच्या वहिनीचा दाबाव आहे यांनी जर गाडीची चावी आपल्याकडे दिली असते ना यांना बोकायला असता आतमध्ये नेऊन खोलीत घेऊन काय आहे? हा दबाव जुगारण्यासाठीच मी एक योजना आखली. काय ती योजना अशी आहे की मी बायकोला घेऊन डायरेक्ट ह्या गाडीनं अमेरिकाच गाठणार आहे. वांगावांगात फिरून येतो डायरेक्ट स्टार्टर मारला जी स्टार्ट टू एंड अमेरिका. तो जाशील पण येणार नाही माघारी तिकडे ठेवून यावं लागेल. अमेरिका जवळ काय इथं सस्तेवाडीच्या पुढे 2 किलोमीटर. हे बघ विमानात गाडी घालणार हा आणि मग तिथं फिरणार. मला काय मॅनर्स नाहीत का मध्ये समुद्र लागतो विमानात डायरेक्ट गाडी नेणार तिथं उतरवणार तिथं फिरणार परत विमानात घालणार. महिन्याने आपण कुठेतरी जाऊ. तुम्ही अमेरिकेत जा नाही तर अजून पुढे कुठं बी जा पण आम्हाला मात्र 3 जणांना फिरायला न्यायचं तुम्ही. मी काय म्हणतो उद्या जाऊ की उद्या हा जाऊ दिवस उगवायला तयार राहा. उद्या कुठं नाही काय खरं नाही. बघा लहान मुलं सुद्धा उद्याच म्हणते ते शाळेत कधी जातो उद्या अभ्यास कधी करतो उद्या ग्रहपाठ कधी करतो उद्या मामा कधी येणार उद्या उद्याचं काय खरं नसतं. तुमची सवय लागली हा. झालं का नाही पाटील चेक करा उद्या पाटील जेवाय वाडा उद्या त्याच्यामुळे आम्ही शिकलोय. रामभाऊ पहाटे काय जमणार नाही कारण आज रात्रीची लाईट आहे. हे पाठण नाही जमणार ना भाऊ दारी बिरी धरायच्यात 10:30 पुढे जाऊ. 10:30 पण जमणार नाही 12ला साधारणतः 12 12:30 12ला जाऊ. सुभाषराव तोवर तुमचे काम उरकून घ्या आणि रामभाऊ मी ऐकणार ना पाटील मी आता रामभाऊची माझ्या मित्राची गाडी त्याच्यात बसून जायचंय जेवण सगळं मी बघणार आहे जेवणाचं. मी काय करतो पाठच बायकोला उठवणार वाटलेल्या डाळीचं पिठलं घेतो सांडग्याची भाजी घेतो आणि भाकऱ्या घेतो आणि कांदा तिकडं जायचं आपलं कडे पाटाला जाऊन जेवायचं आणि निवांत फिरून यायचं. बरोबर आहे. तुम्ही पण म्हणत होता की जिजुरीला जायचं आपण बाळासाहेब पण म्हणतात तिकडे जायचं. रामभाऊ जाऊ जवळची जवळ आपलं जेजुरी दर्शन पण होईल. चला जिजोराला जाऊ. बाळू वहिनींना म्हणावं लवकर स्वयंपाक करा. बरं ठरलं उद्या 12 12:30 तयार राहायचं आणि आपण सगळ्यांनी रामभाऊच्या गाडीत जेजुरीला जायचं. बाळासाहेब बरोबर जेवणाचे डबे घेणार आहेत. मी चालवणार रामभाऊ गाडी मी चालवणार रामभाऊची गाडी कॅन्सल गाडीत गेल्यावर बघू
का म्हणायचं होय कशाला इथं जाता ढेंगाण्याला काय सुभाषराव नाचका काय म्हणतोय माझ्याबद्दल काय म्हणलं का आता मित्र बाळूला गाडी देणार चालू ऐक रामभाऊ माझा चला गाडी बी चला नाही. बाळू. आता कुठे नेतो चल तुला रानात काम आहे थोडस चल मला नको नेऊ नका दारी द्यायला लावतो मला तू असू दे दारात रुबाबदार वाहन असल्यावर किती मस्त वाटत आहे का नाही मग काय हा मला तर लय आनंद झालाय बरं का वा गाडी सुंदर दिसते बरं का दारात पण तुम्ही इच्छा पूर्ण केली बरं का माझी हा आता काय करू उद्या जरा बाहेर जायचं वेगळं नियोजन आहे नंतर 1-2 दिवसांनी आपण पण कुठेतरी फिरायला जाऊ नियोजन करू नका मी तर रात्रीच नियोजन केलंय तुम्हाला सांगता सांगता राहिले बाहेर जायचं देवाला जायचं नियोजन करू आपण एवढी गाडी घेतली देवाला नको जायला तू नियोजनात नियोजन काढू नको उद्या माझं नियोजन आहे तुमचं नियोजन जरा बाजूला ठेवा तुझंच नियोजन जरा बाजूला ठेव तुमचंच ठेवा हो ऐका माझी एवढ्या दिवसांनी इच्छा पूर्ण झाली ना माझंच ऐकत जावा जरा घराचा मालक मी ऐकतोय घरची मालकीन कोण आहे तू आहे हा, मग माझंच ऐकलं पाहिजे पण तुम्ही कोणाचं मालक आहे मी तुझा मालक आहे आणि मग अख्ख्या गावाचा मालक आहे गावाचं कसं काय मग अख्ख्या गावाचा मालक आहे म्हणतात हो का गावाचे पुढारी आहात मग तेच की घरचं मालक आहे इंटरनॅशनल पुढे त्याला तर म्हणतात हे बघ उद्या तू अजिबात काय तुझं काय नियोजन काढू नको परवा दिवशी संपूर्ण वेळ तुला आहे. सांग कुठं जायचं मला तर बघा देवालाच जायचंय खरं सांगायचं तर कोल्हापूरला जाऊ ऐका नवीन लग्न झाले पोरांची त्यांना घेऊन जाऊयात हे बघ देव आपण खूप केलेत अजून पण देव सगळे करू पण मी आता म्हणजे उष्णता वाढती ना हा डायरेक्ट जम्मू काश्मीरला जाण्याचं माझं नियोजन आहे डायरेक्ट हां डायरेक्ट जम्मू काश्मीर आणि थोडासा वेळ मिळालाच डायरेक्ट कन्याकुमारी करून पण येऊ हो कन्याकुमारी कुठं काश्मीर कुठं भारतातीच 2 टोक आहेत आणि त्यातला आपण एक हिस्सा आहे अहो, पण ती एकाच ठिकाणी जायचं ठरवा बरं जा मला हळद टाकून दूध घेऊन या आणणार की आता एवढी माझी इच्छा पूर्ण केली म्हणल्यावर 10-10:30 वाजत आल्या हे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चो इकडे आनंदी आनंद गडे जिकडे भाव आय लव्ह यू भाव आय लव्ह यू आय लव्ह यू टोगाना पण इतका का ना अडकलाय लाडाकलाय खांद्यावर हात काढ अहो भाव तुम्हाला माहिती का नाही माहिती मला गावाला टकामका बघायला लावलंय तुम्ही काहीच का अडकलाय निमेरातचा 10:30 वाजत आल्या जा की झोप अहो मला झोपच लागणार नाही का श्वेता संघ भांडलाय काय नाही श्वेता संघ कधी भांडणं झाल्यात का माझे भाव तुमचीच कधी काकी संघ नाही झाली तर माझी तरी का होत्याला श्वेता संघ भांडणं नाही, लय लाडकू नको काय झाले ते नेमकं सांग काय झाले माझे भाव आता गावाला तुम्ही टकामका बघायला लावलंय काय बोलतो आता काय गाडी आणली वय आता गाडी असा होता अशी नाही तर नसलेली चांगली लय पोटात दुखत असेल माणसांच्या आहे ना लोकांना जळायला तर फक्त रामभाऊनी नुसता दूर चाललाय लोकांचा नुसता दूर लोक तोंडात बोट घालतात काय अरे बोलतो एवढा पैसा रामभाऊने आणला कुठनं काय आणि 2 दिवसात एवढं मोठं हत्यार काय बोलतो काय बोलतो म्हणजे भाऊ खरं तेच बोलतो या तो सुदाम भाज्यागत तोंड करून बघत होता मुद्दाम त्याला वाटलं लोका रामभाऊ नाद करायचं तर कोणाचा रामभाऊचा अरे गाव एकच मी एकच सगळ्याला सांगितलं अख्ख्या गावात एकच नाव ते म्हणजे रामभाऊ नाद कुणाचा बी करा हा पण रामभाऊचं करू लय वांगाळ काम लय वांगाळ काम रामभाऊ म्हणजे उठाचं दुसरं नाव ए गाना उपमा देताना मला नीट उपमा द्यायचा तुला सांगितलाय रामभाऊ म्हणजे झिराप उंट तरी बारका असतो झिराप असा सगळीकडे असा बघतो अख्खा जंगलाव टेळणी करतो तसं रामभाऊचं काम आहे अख्ख्या गावात बघतो हा अख्ख्या गावात तुम्ही बघता आनंद झाला बर गाना तुझा आनंद पुराण बाद झालं जा झोप आणि मला बी झोपू दे अहो झोप नाही एक महत्वाचा विषय तुमच्या संग बोलायचा आहे सकाळ बोल सकाळ जा पळ अहो सकाळ नको मी जर आत्ताच नाही बोललो ना मला रातभर झोप नाही लागायची भाऊ लय तू नाही झोपला तर मला इथं तू झोपून द्यायचा नाही आताच बोल काही माहितीये का उद्या मित्रांना शब्द दिलाय म्हणलं गाडीत बसावतून तर मला राऊंड आणतो म्हणलं कोणाच्या गाडीत कोणाच्या म्हणजे अहो तुमच्या माझ्या आपल्या दोघाच्या गाडीत बसून आणतो ना उद्या सगळ्या पोरा रंकाळा आणतो ना क्या 2-3 गावाला ए गाना माझ्या परस्पर तुला कोण उद्योग करायला होतं आमचं मित्रांचं उद्या बाहेर जायचं नियोजन ठरलंय तू परस्पर ठरवणारा कोण उद्या आमचं जेजोरी दर्शन आहे
चला जेजुरीला जाऊ, हा चला जेजुरीला जाऊ. बरोबर आहे. भाऊ तुम्ही जरी जेजुरी चालला असला ना तर कामासाठी मी बी लय झिजलो आहे. मी पोरांना शब्द दिलाय भाऊ, घनाचा शब्द म्हणजे जान जाय पर वचन ना जाय. पोरं काय म्हणतील मला, भाऊ माझ्यासाठी प्लीज माझ्यासाठी ऐका. जर तुमच्या गणाचं टिटस टिकवायचं असेल ना तर 2 शब्द गणाचं बी कधीतरी ऐका. असं कर, हा. आम्ही आल्यानंतर तुम्ही परत जा. बरं मला एक सांगा, तुम्ही किती वाजता जाणार आहे? साधारण ही आळशी माहीत नाही वय, सुभाषराव पाटील ही बाळ्या तर माहीत नाही वय. नको येऊ म्हटलं तरी ती येणार. आणि नाही मित्रपर मी शब्द दिलाय त्यांना 10-11 वाजताला उरकायला. 10-11 वय? हां आम्ही 4 माघारी आलो की तू जा. आहो कशाला, काय करा माहितीये का, तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, माझाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. काय करा, तुम्ही 11 जाणार आहे ना, 10:30 पर्यंत मी गाडी दारात टच करतो. हा उद्या म्हणजे पाठच हलावं लागेल तुम्हाला. हा पाठच जातो ना. 4ला तर कोंबडं फुटायचं हित ना आउट. जर वेळेत आला नाही तर मी धपकी ना सगळ्या माणसात. भाव ती तुम्हाला सांगावं लागतंय का, तुमचं बुटाड आणि माझं डोक्स काय हाणायचंय ती एकदाच हाणा. काय ॲडव्हान्स मध्ये आताच हाणू म्हणजे लवकर येशील. नको नको अजिबात नको. आणि महत्वाचं, उद्या जरी तुम्ही फिरायला गेला तर गाडी तुम्ही स्वतः चालवायची, नाहीतर त्या बाळकाच्या ताब्यात द्या. चाल. अरे एवढा मोठा अनमोल डाग दुसऱ्याच्या हातात देईन मी. हा आता कसं बोलला, नंतर द्यायची, नंतर आताच नाही. अहो भाव त्या गाडीच्या कलजवर माझं सुद्धा पाय पुरत नाहीत. उभा राहून कलज मी दाबतो या, आणि त्या बाळकाचं तर वरच्यावर आता तरी नाही. पण तिकडं बुटार न कुठलं जपाळ लवकर उठ सकाळ. सीमा दूध घेऊन ये ना. अरे किती उशीर झाला वाट बघतोय, अजून आहे का पोरं? नको खरंच केला का? अरे लय नास की ती. आपण दोघं गेलो असतो ना तरी चाललं असतं. परत तीच काय म्हणली असती. मी तर काय म्हणतोय माहितीये का, अरे मार्के कन चल जाऊ दे, राहू दे. का किती केलं ते जीवाभावाचे मित्र आहेत. असं आंघोळीला गेलता का काय, कशाला गेलता? बाहेर जायचं म्हणलं कसं दिसाय पाहिजे. काय रे तुम्हाला काय काय पद्धत मला कळतंय का? अरे आमच्या दोघाचं उरकलेलं. अरे आम्ही तिथं गेलो तेव्हा ह्याला उठवलाय. मी उठून बसलो होतो, ह्याचं उराकलं नव्हतं. तास झाला आंघोळ करतोय, असले आंघोळ करतो. ऐका मी काय म्हणतोय, मला वाटलं होतं मला जनाची नाही मनाच तरी असेल, पण आता कळलं मला तुम्हाला कसलीच नाही. बरं चला चला, उशीर झालाय. आता उशीर तर इतका झाला या. चला. काय माहितीये का, सकाळी आपलं 6ला जायचं ठरलं, आता वाजले 8. बरोबर. आता काय करू माहितीये का, जे आपलं लांबचं जे पल्लो होतो ना ते आपल्याला 10:30 पर्यंत माघारी यायचे. 10 पर्यंत भाऊच्या हातात गाडी द्यायची आपल्याला. काय लागा ना, काय पहिल्यांदा सांगू चाललोय नका. आपण असं. त्यांना बोल, मला काही संबंध नाही, त्यांना बोल. चला दलिंदरांनो, तुम्हाला कळतंय timing ला यायला. बरं तुम्ही काय करा, वाद घालत बसा. तुमचं झालं ना वाद घालून की मला सांगा, मग जाऊ. झालंय ना? अरे चला की मग. चला. मी पुढे बसू का? नाही मागे बसायचं सगळ्यांनी. डिस्टर्ब नाही करायचं गाण्याला. चला सगळी माग कोंबा, सगळ्यांनी माग. उतरा गाडी खाली. गाडी साईडला घे, गाडी साईडला घे ना. उतर गाडी खाली. हे बेकार केली गाडी ह्यानी. ए पापिया, आता तरी बाबा नीट का बस बाबा, लागलं नको लागलं ताप देऊ. गाणा तू किरकिर कर नको. त्यो बसले रे बसले आता. आता ग बसा चला. यार गाडी जाऊ दे पुढे लागा, सगळं करतोय. काय झालं गाडीला? अरे गाडीच पुढे जाय ना का ना. आपण टिकेट बिट टाकलाय, सगळं झालं. तर अरे गाडी काय बंडल आहे काय? गाडी बंडल ना, तू बंडल आहे या. तरी भाऊ मला म्हणलं होतं ह्याच्या हातात गाडी देऊ नको म्हणून. अरे बघ केव्हा गाडी जाते का पुढं. यार काय गुतले का बघ बघ त्याच्यात. आंबऱ्या 1 नंबरचा आपूस आहे तू. काय संबंध का ना, तुझ्यापेक्षा 1 नंबर गाडी चालवतो मी. झालंय काय? काय ते ह्याने कुठाला केला माहितीये. होता ए आता ही ऑटोमॅटिक गाडी आहे सगळी. ह्याने वायरी बिरी उपासली का बघ तिथली. एक काम करा, काहीतरी गुतलं बितलं असेल चाकात, ढकला गाडी जरा मागणं. टाकला चालू करा. चल तू पण गाणा. चले करा. चल तू चल मी नाही येणार. माझी गाडी मध्ये मी ढकलू आहे, तू ढकल आंबऱ्या. ए काय संबंध, जागा ना टाकायचा. नाही अजिबात नाही. नाही मी एकदा तुला सांगेन की मग. ए काना बांधलं तर नाही का. चल लवकर गाडी ढकल. अरे काय लोक 25 लाखाचा गाडी मालाचं गाडी ढकला. पप्या उतर की बाबा, का तुला वेगळं आमंत्रण द्यायचं. हे गाडी ढकलाय. चल. अरे उलटे झाल्यामुळे गाणं माझ्या पोटात काय नाही रे. हाय का आता तो का अशक्त पण यायला लागलाय. आता हाय काय कमाल, हे जे झाली गाड्या. ए उतर खाली. ए पप्या थोडीशी गाडी ढकल. पुढे गेला डायरेक्ट डाब्यावर थांबवतो. ए तुझी नाटकं बंद करा, उतर खाली पहिल्यांदा. रेड्या उतर खाली. अशक्तपणा आलाय. 10 मिनिटं झाली की मग तू डाब्यावर गाडी घे ना. अशक्तपणा आलाय. ढकल. हे टाकलाय. अरे जाऊ दे. अरे जोर. अरे काय रे. अरे पप्या का करतोय? गेअर मध्ये काय लागा बघ.
आमिर ढकल की आला का एवढीशी गाडी तुम्हाला ढकलाय ना ढकला की काय चाललंय रे काय लावलंय काय गाडी टाकला की अरे बसायला लावलं ढकल की का ना कुठं आहे ती तर ए ढकल की बाबा का असा करायला लागला पूजा आमच्या भाऊला माहिती झालं ना गाडीचा घोटाळा झालाय म्हणून मला तर बुटाडून लय मारते काय झालं नाही झाला थोडीशी टाकला गाडी फक्त दुसऱ्याला का बसलायला का आम्ही म्हणतो आता ढकाल चाल मग ढकाल चाल आमिर हत्तीचं बळ जाऊन का ढकाली गुजभर गाडी पुढे जाय ना आता भूक लागल्या भुकले तर गाडीच्या इंजन मध्ये काय घुसलंय काय काय कळणार आता जर म्हणला ना आता जर म्हणला ना मला भूक लागली आहे तर आबाला कर तोंड कर आणि भुकत बस बस झालं तमाशा ना भरपूर झाला मी गाडीचा मालक आहे तुम्ही ठिकाणी ढकलायची मी बाजूला जाऊन बसणार जोर लावून टाकला जरा तू काय करतो आतमध्ये ढकला गाडी जायचंय का ना आपल्याला काय लागा आपल्या दोन तिघालाच उभं बाहेर खायला का ढकला अरे का ना आम्ही काय केलंय लागा काय केलंय म्हणजे ढकल जोरात ए आमऱ्या लुटा बेटा आहे का बघ अरे ढकला की गाना बाजाला तोंडाला फेस आला का लय बेकार झाली आता नाही ढकलत लागा तुम्ही एक ढकलताय भाऊ तू माझं कातडच काढतील का हे आमऱ्या लुटा बेटा नाही का हे लुटल नाही का गाडी गाडी लागा कसले लागा हे गाणं लागा आईला आमऱ्या तुझा बाप हँड ब्रेक काढायचा का अयो म्हणजे हँड ब्रेक लावला होतो हाय का आहे का कशाला रासली उंडगी आणली नाही यार मी बघितलं नव्हतं आणि मी गाडी चालवतो आणि मी आमक करतो बघ आता हल्ली सॉरी पोरांना सॉरी बरं झालं बरं का बसा काय कॅमिर नंडरा फुगलं माझं पाणी ना पाणी झालं पर आतडी पोतडी गोळा झाली हो म्हणती सॉरी बसा बसा रे का तो यादी मागे ए यार बसा चला बसा रे बसा आता लवकर पटकेनी बसा बसा काय लागायला डाबाही होतोय कशाला रांडा होता पप्प्याला तुम्ही आता रे ए यार असं तच का मारतोय यार काय झालं काय झालं अरे तेल संपलं ह्याच्यातलं हो का आवाज येतोय काय लागा का ना नवीन गाडी घेतली आणि तेल बी नाही अरे खरं गाना तुला लागा निघताना चेक करायला नाही वे वैतागच झाला गेला गाणा लागा तर काय वैताग थोडा वैताग नाही झाला अरे भाऊला 10:30 वाजता गाडी देतो म्हणलो होतो जर 11 11:30 झाल्या 11:30 माझं जेवणच टायमिंग झालं पप्पूला का काय वेळ आली थमकीला का त्याच काय ते मला बोका लागल्यात लागा माझी लय मोठी चूक झाली रे मी यायला नव्हतं पाहिजे आता एक काम कर आमिर त्या डिक्कीत कॅन्ड असेल ह्या दोघाकडे दे पेट्रोल पंपावर जाऊन तेल घेऊन या हाय जवळच इथं जावा आरला काय एवढं करण्यापेक्षा का भाऊंला फोन लावायचा 10 मिनिटात काम होईल का अरे भाऊला फोन लावते की पाय अरे भाऊला बुलाटे काय तुम्ही लोक का अरे भाऊ तेल तर घेऊन येणारच नाही पण तेल माझ्या अंगावर ओतल आणि जिवंत मला जाळून टाकल हा अरे तुम्ही मूर्खे का काय का दरी एक काम कर तेरी बी चूप मेरी बी चूप मी काय बी कारण सांगेन पण त्याला वाचण्याचं गाडी बंद पडली ना ही जर गोष्ट भाऊला कळली ना तर माझी काय खैर आहे, बरोबर आहे. कॅन्ड घेऊन आलो भाऊला एकतर तापीट नको बाबा तुम्ही जरा नका विचार लागा करा. अक्षरशः गाडी ढकलून कंबर हा बाकल्याला का माझ्या लागा लय बेकार लागल्यात हा लागा. का? उज्या ऐक उज्या पप्या छोट्या मी कुणासाठी आलतो गाडी घेऊन आमच्यासाठी चालता लागा पोरांसाठी कुणासाठी फक्त आलतो कोणाला का नो मग आता आपल्याला अडचण आली या पैसे दे ना पैसे दे दे बाबा पैसे दे 500 रुपये दे ना 500 रुपये पैसे मीच देऊ का मग आता घरी गेलो देतो ना का ना तुला पैसे नका तू घरी गेला द्यायचा का इधर जावा लवकर या गेला नसल्या का द्या 5 लिटर आणि तेल 5 लिटर जाऊ दे तर बाबा तितक्या येतो घेऊन बसा तवर इथं मग नाही उड्या हाणतो की आता आनंदानी अरे काय झालंय ती तर बघा त्याचा गोठा आर त्याला संपलं ह्याच्यातलं त्याला जा संपलं, लवकर. जा. जा लवकर. चल की गाडी बघतो नाहीतर कशी होती बघ की आपल्याकडे दिलं एक कॅन्डन खुशाल सांगते ती ओके आता पप्प्याला का बोका बी लागलेत लागा काय करायचं पैसे किती दिले तुला 500 दिले तर काय करू आपण थोडं नाश्ता करू नाश्ता तर करूच जरा आज करू 2 बिस्किट पेडू खावा अगोदर चालतंय की बघ राव एकदा पेट्रोल पंप पप्प्या पंप आला पण पेट्रोल घ्यायचं का डिझेल घ्यायचं
आधी भूक लागली बुझ्या, लय भूक लागली. आधी जेवणाचं बघू लागा. जेवायचं म्हणतो जेवणाचं बघू. असं करू घना म्हणत होता गाण्याच्या गाडीला आवरूच किती रे अरे तो 50 सांगत होता मागाशी. 50. मग 2 लिटर काहीतरी तेल घेऊ राहिलेलं 300चं का नाही कुठंतरी जीव चालतंय की. पेट्रोल घ्यायचं का डिझेल घ्यायचं बाबा अरे ती 1 लाख होईल का? नुसतं तेल म्हणलाय ती. मला वाटतं डिझेल असेल नाही 100% डिझेल अरे गाडी तिला का आत्ताची म्हणलं पेट्रोल असेल लागू उद्या. डिझेल असेल बरोबर आहे काय पेट्रोल असेल तर. डिझेल असेल अरे उद्या पेट्रोल असेल ना का. बरं असू दे डिझेल असेल नाही तर पेट्रोल असेल पहिला त्या गणाला फोन करून विचार आणि तुझा कुठं गेलाय फोन. माझा गाडीत राहिलाय फोन लागा पाप्या लाव फोन त्याला मग माझा बघ स्विच ऑफ झालाय. पेट्रोल ते फोन तरी चार्जिंग करत जा गेला का जरा ते अरे काय रात्री देणारच नाही. बरं जाऊ दे आता असं करू छप्पा काटा करू. आणि काय करतो छप्पा काट्यानं छप्पा आला तर पेट्रोल हा आणि काटा आला तर डिझेल. मुडू मुडू चल हा बघ हा छप्पा छप्पा पेट्रोल पेट्रोल चल 200 पेट्रोल भरू आणि 30 जेवण करू. चल चल बरं उद्या हा पण आपण त्या गाडीत पेट्रोलच होतं ना. पण आता केला ना छप्पा काटा पेट्रोल म्हणजे पेट्रोल ओ शेट 200 पेट्रोल टाकाव पैसे देताना हा धरा ठीक आहे. आता कुठंतरी ढाबा बघू काहीतरी आणि जीव बघ हा द्या 300 रुपयाचं जीव. सांगू नको त्याला आणि हस ते एकदा हसू नको. कपास काय म्हणत नाही. हा चल 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 हे का ना उठ. अरे आली ती. काय आली उठ उठ आली आली या या तुमची आरती करतो. तिला काय आले तिला काय इतकं आलेत म्हणजे काय आरती करतो मध्ये चालत गेलो 2 किलोमीटर माहिती आहे का लका 2 किलोमीटरला 3 तास. अरे गाडीच थांबा तर काय करू मग अरे लका पप्या तू तरी शहाणा होता गेला का. जाऊ दे का ना आता नको यांच्या चिडू काय आल्यात ना आपल्यासाठीच गेली ती. खाऊन आला का तू काय. नाही नाही अरे ती पित्ताचा डेकर. कोणाच्या पोटचं पित्त बाबा हे? हा ना उलट होऊन ती झाली ती पित्त. बरं, आण ती तेल इकडं चल. दर बाबा इथे घे चला अरे का 2 लिटर घेऊन आला तेल. अरे तूच म्हणत होता की माझ्या गाडीला लय आवरेज आहे 50 आवरेज आहे म्हणून जाईल की आता बाबा जाऊ दे का ना. अरे जाऊ दे कुठं छोट्या भाऊचं 100 फोन येऊन गेलं. आता हे अरे चल चल बाबा चल ताप झाला गाड्या. कशात ताप झालाय ताप आथर अरे मी काय झालं. अरे गाडी काय बंद कशी काय पडली. आता काय झालं. गाडी कशी काय का ना बंद पडती सारखीच बरं. टाकलं तरी गाडी बंद पडते लागा का कसली गाडी आहे लागा ही? ह्याच्यासाठी गेलतो तिथं डिझाईन करायला. अरे गाडी लय चांगली रे. तुम्ही सगळे आपुशी आंघोळा कोण आलता का. बिगर आंघोळीचं वाटतो का तुला आम्ही हा अरे मी तर म्हणतोय गाडी तापूशे हा इतकं वेळेला का बंद पडापडी असती. गाडी आपुशी ना मी तुम्हाला अजून नीट सांगतोय. माझं डोकं आधीच तापलं तुम्ही का तापू नका. झालं का हिला आता मला माहिती मी फिटर आहे मला माहिती काय झालंय. अरे का ना एवढं करण्यापेक्षा भाऊला फोन लाव तू 10 मिनिट. तुला मी 10 वेळा सांगितलंय भाऊला फोन करू नको म्हणून. अरे करायचं काय मग सकाळपासून गाडी बंद पडली इथं. तुम्ही शांत राहा. मला माझ्या डोक्याने विचार करू द्या काय करायचं ते. शांत राहा जरा. त्याच्या ह्यानी होऊन द्या होऊन दे तुझ्या ह्यानी. असू दे, आम्ही बी असं आम्हीच उभं बसतो राहतो. बघत हा करू, होऊन दे तुझ्या ह्यानी काय व्हायचं ते होऊन दे. रामभाऊ 100 फोन केला तरी राव गाना फोन उचलणार आणि तुम्ही काय नेल्याशिवाय राहणार. असं करू ना उद्या जाऊ ना रामभाऊ. पार सकाळी 11ला जायचं ठरतंय आणि पार संध्याकाळी 7 वाजायची वेळ आली. अहो हे लय नाटकी. ह्या चुलत्या पुतण्याचा आपल्याला काहीतरी गोतवायचा खेळ आहे. सकाळ धरण माणूस जातो का एवढा. आमच्या जीवाची आपदा स्वतःच्या जीवाची आपदा. मला तर वाटतंय का त्यांनी दिवसभर राहून तिकडेच बसावं. नाही तुमचं काय वेळेची काय किंमत आहे का नाही. अहो बाळासाहेबांनी बांधून आले भाकरी सगळ्या पार केल्या. परत आता काय जिजुरीला काय जांभळ्या देत जायचं काय. हा 100 वेळा घरी जाऊन आला
जीव येऊ घरनं बायकांची तोंड बघू बघू येत आहे. काय तुझं तोंड बघू का बेकार झालं असलं नाही नाही बायकोचं बघितलं समाधान तर माझं वाटलं ऐका रामभाऊ, बाळासाहेब आपण सकाळ पहाटे उठून जाऊ ना. अहो, मला तर यायचंच नाही छा 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 छा. काय जे होईल ते आजच रात्रभर प्रवास करणार पण तुम्हाला जिजुरीला नेणारच. आणि आम्हाला कुत्र्याने उपाशी मारणार हा रामभाऊ तुमचं नेहमीच असं असतंय पाटील हा. स्वतःला कुत्र म्हणून का घेत असता तुम्ही? काय का अपमान करत असता अहो, स्वतःचा? तशी अवस्थाच केली तुम्ही आपण येई नाही, तुम्ही 100 फोन केलं तर तो येई नाही. अहो, कोण येईल. उचल नाही? येतो म्हणलाय थांबा. सुभाषराव पणास जेव्हा मला येऊन द्या जाऊन एकदा हे. व्हायचं माझा अंग थरथर कापायला लागला. बस उगा काहीतरी का असलं गो अरे. पूजा त्याला करता. त्या पोरावर विश्वास ठेवलाय तुम्ही नवी कोरी गाडी त्या गणाच्या हवाली करून बसलाय त्या पोराला काय येईल ना वकूत आईला रानातली काम करू करू वाहनं घरी आली पण ह्यो आमचा गाणं याय नाही. अरे तुम्ही माणसं आहे का जित्रा बया अवघड झालं काय सुभाषराव. रामभाऊ, अहो ट्रॅक्टरवाल्याला काय बोलताय? माग तर ती आपली गाडी आहे. काय म्हणतो काय ओढून आणले ए आता काय झालं बघा बरं ए बाळो ए गाणं अय काय झालं ए आमिर कार गाडी ओढत काय आणली. झालंय अहो गाडी चालू आहे नाही बंद पडती सारखी. बंद पडते अरे पण नवी गाडी लागा रामभाऊ चांगली माझ्या हातनं त्याला टाटर मारायला पाहिजे आता या दळभाद्राच्या हातात दिली वय या गाण्याच्या तुला एक ना दळ भाराभरची या गाण्याचं काम झालंय. तरी मला हे झाप फोन का माझा टाळतय. ए तुम्हाला आखली नाही रे आमिर. अहो भाऊ ती कसं बी गाडी चालवत होतं त्याला म्हणत होतो दमाना चालव. अरे नालाय का अरे आमिर कवा मी कशी बी चालवली गाडी बघितलं का उद्या दोनदा खड्ड्यात घातली त्यानं. बाळ्या तूच म्हणतो पोरगा हातात तोंडाला आलंय तुम्हाला लय पोल काय तू गाण्याचा मी कान उपडतो वेळेवर तेच बरोबर आहे. काय झालंय माहितीये का सगळ्या लोकांना देवाने मेंदू वाटलं तुम्ही दोघं गैरहजर होता मठ्ठ निघाला दोघं सुद्धा माझा ऐकायचं ना अहो, बरं का, माझी 45 लाख रुपयाची गाडी अहो, कशी म्हणता असू द्या भाऊ इतकी मी आदबशार गाडी चालवतो. अहो फक्त गाडीतलं व तेल संपलं म्हणून गाडी बंद पडली आणि परत तेल बी टाकलं पण गाडी चालू व्हाय ना कसलीच. हे बाळ्या आता जेजुरीला जाऊ शकत नाही आपण बाळासाहेब. नाही. तुम्हाला गाडीतलं कळतं. लगेच पटकन नीट करायचे नीट झाल्यावर जाऊ पण आधी बाळासाहेब तुम्हाला गाडीतलं कळतं. बघा थोडं काय जमतं. काय झालं मला परत नीट सांग. अहो गाडीतलं तेल संपलं म्हणून गाडी बंद पडली म्हणून पप्पाला उशिरा तेल आणायला लावलं. तेल टाकलं तर सुद्धा गाडी चालू व्हाय ना. कसलं तेल टाकलं तुम्ही गोड्या तेल का खोबरेल तेल नाही पेट्रोल पेट्रोल अरे अरे वाद्यानो अरे ही डिझेलची गाडी त्याच्यात माग पेट्रोल टाकलं ही मठ्ठ मेंदूची लावल्याची. अरे पेट्रोलची गाडी नाही बाबा डिझेलची. काय झालं सुभाषराव डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकलं ह्याने इंजिन डिझेलचं आणि पेट्रोल कशी गाडी गेल. हे का ना हातावर 2 चापटे लावते त्याशिवाय तू शान होणार नाही. तू माझ्या हातावर ये, तुला 2 का ए बाळ्या तुला अक्कल नाही होय? तुला पर्याय काढावा लागेल बाळासाहेब. एक काम अजिबात स्टार्टर मारणं घ्यायचा डायरेक्ट ट्रॅक्टर हाय असा शोरूमला गाडी सोडून द्या. डायरेक्ट डिझेल काढून द्या त्यात नवजल मध्ये गेलेलं सगळं पेट्रोल काढून घेतलेली स्वच्छ करून देतेली. अरे लक्ष्मी दारात आल्या तुला तर ठोका टाकू होय रे. अण्णा घरी असेल अण्णाला म्हणा डोक्यावर गाडी तिथं शोरूमला नाही. ट्रॅक्टर लोकांचं भाडे द्यायला मोकळं नाही. तुमच्या आजला नातूला अशीच शिक्षा पाहिजे. ते बी गेलंय कुस्त्या बघाय शेजारच्या गावात. तुम्ही आता भाऊ माझी काय चुक आहे हे मोठ्या डोक्याची नसती निरी संघ बाळू का तरी परवडला असतं. ऐका. इतका ताप झालाय मला. ए नका एकमेका उचकू. ए शोरूमला गाडी घेऊन जाऊ. शोरूमला हाय अशी गाडी जाऊ द्या. आम्ही नंतर जातो जेजुरीला पण पहिलं त्यातलं पेट्रोल सगळं इंजिनापर्यंत पोहोचला जाम होईल. सुभाषराव मला लय टेन्शन आलं. तुम्ही घरी चला. लागलं टेन्शन. गबस! शब्द बोल नको. भाव कशाला 3,000 रुपये झाले तो चंच ट्रॅक्टरचं हो आणि हिथनं ओढून द्यायचं 2,000 रुपये त्याला 5,000 रुपये तेवढे द्या की मला. एक गाडीचा टायर एक ह्याला देऊन टाक. ह्यालाच म्हणतात विनाशकालीन ही ए, बाळ्या डबा घालीन जेवणाचा. माझ्याच घाल पोरांनी चुका करायच्या. माझा ऐकतो का तो ए, ऐक. 4 वेळा सांगितलं माझा ऐकायचा तुला मेंदू कमी. ऐका शांत बसा. बाया. गाना, हे गाना जे काय पैसे असतील ते भाऊ पैसे पाठवत्याल. तू आता- काळजी करू नको. द्या की रामभाऊ गाडी तुमची तुझा बाप दिल काय मग जा गाना पहिल्यांदा गाडी घेऊन जा रामभाऊ. पैसे गणाला पाठवावं लागतात. तुम्ही द्या, शांत द्या. व्हा. पैसे पहिल्यांदा द्या. घरी चला. पोहोचावे माझ्या 2 मिनिटं. तुम्ही घरी चला. तुला इथंच भांडण रामभाऊ बोलू चला नका. घरी.
अरे आमिर तू पण शहाणा सुरता शिकलेला तुला कळत नाही बे? डिझेल इंजन चला घरी चला सगळ्या गोष्टी मी तुला शिकवतो माझ्या अक्कल काढतो काय माणसात नाही ए गाणं व्यवस्थित कर. कायला काय गाणं तुझ्यामुळे किती बोलणं बसलं आम्हाला. मला मग आता कशी बी गाडी चालवली होय रे. अरे तुम्हाला लाज वाटलं पाहिजे. अरे मित्र का शत्रू आहे तुम्ही? तू सांगायचं ना डिझेल आला म्हणून तुला कळत नाही काय चला लवकर फोन करा का हे संपलं होतं होय. जाऊ दे गाडी. रामभाऊ आता गाडीचं घडून नाही घडलं या त्या पोराला बी काय गणाला काय म्हणू नका अजिबात तुम्ही. काय थोडाफार आता आलाच खर्च काय बाळासाहेब. थोडाफार असतो काय ते पेट्रोलचं त्या नौजलमध्ये गेलं असेल बस पंपात गेलं असलं तर पॅक होईल इंजन बावळा डे का बसराव तुम्ही बाळू डिझेल इंजन कशाला केलंय डिझेलचं पेट्रोल चालतं पेट्रोलचं डिझेल चालतं काय तू उगाच उगा काहीतरी करत बसा कॉम्प्युटराइज गाडी आहे आजकाल. गाय केली तू शोरूमला न्यायची सुभाषराव. घरच्या घरी खोललं असतं आणि फुकून काढलं असतं. मठ्ठ यांचं मेंदू घाण ठेवल्यात गण चाडलाय मेंदू. बाळ्या वहिनी कसं दिवस काढता ह्या गप. रताळ्यापाशी ह्यातूनच शिकायचं असतं. शिकायसाठी गाडी काय नवी माझ्या बायकोसमोर माझा अपमान करू नको. तू की दगड दोंडा आहे ती तुझी बायको मला नेहमी सांगते. मी असं म्हणत आहे मी दगड धोंडा आहे पण तुझ्या इतका यो मी मी रामभाऊ. परीस आहे. असं कुठं बी लागलं की सोनं होतं. नाही रामभाऊ नव्या कोऱ्या गाडीचं इंजिन लॉक झाले उद्या शोरूमला नेलं घेअर बॉक्स काढा म्हटलं तर काय करायचं किती खर्च येईल बाळासाहेब म्हणते ते बरोबर म्हणतील. मला काय कळानाच तुम्ही काय घाबरवता एवढं. 45 लाख माझ्या म्हणतात कशाला 50 लाख रुपयाची गाडी फर्निचर हो काय हो तुम्ही लय नका तो सांगू रामभाऊ दुसरी गाडी आणल नाही तर 45 लाखाला 45 लाख खर्च करल. जागीरदार नाही का दोघं तुम्ही पण रुपये दिला का मदत करते ता हे आमचे व्याही मगाशी झालेत. चहा पाणी झाला काय टेन्शन राम राम पाहुणं राम राम तुमच्याकडे टेन्शन मध्ये आपण बघायचं ध्यानातच आलं नाही आमच्या. पाहुणं मला काय म्हणायचंय रामभाऊच्या गाडीवर एवढं संकट आलं रामभाऊच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला तर एक कसलाच डगमागाना माणूस आता तुम्ही फार घामाघूम झाला आणि चेहराच टाकून दिलाय. व्याही पाहुण्याची काळजी वाटणारच ना. शेवटी दिलदार मनाचा माणूस आहे ह्यांचं घर जळलं म्हणजे त्यांचं घर जळल्यासारखं आहे. वाईट वाटणार ना लेकीच्या घरात एवढा मोठा खाडा बांधल्यावर नका वाईट वाटून घेऊ गाडी व्यवस्थित दुरुस्त होईल आणि शेवटी रामभाऊ कसं आहे माहिती आहे ना गाडीला किती खर्च होऊ द्या गाडी 50 लाखाची असली ना 20 लाख जरी खर्च आला ना तिला तर करायला तयार आहे रामभाऊ. तुम्ही का आलात? तुम्ही असं म्हणून त्याला एकरी काय लावा पाहुण्यांच्या समोर रामभाऊची कशी घालावता. हे गप. तुम्ही का आला आजच म्हणजे आजच आला का तुम्ही. अच्छा नका टेन्शन घेऊ कसं टेन्शन घेताय तुम्ही काय झालंय. बरं पाहुणं आज आलाय पाहुण्याच्या गाडीचं नुकसान झाल्यानंतर पाहुण्याला वाईट वाटणं साहजिक आहे. सीमा व्याहींना जेवण करा. श्वेता नको नको जेवण नको मला काय. हा असं नाही करून चालत. निर्मुखी जाऊन कसं चालेल. अहो गाडीच माझी 2 दिवस म्हणले गावाला हिसका दाखवायसाठी नेतो म्हणले. हा कुठली गाडी ही असू द्या तुमची काय आणि माझी काय. गाडी कोणाची आहे माझी तुमची गाडी हो नाही हो नाही रामभाऊने नवी कुरी घेतली शोरूम टोल वाजवत गाडी आणली पाहुणे राव आमचं लेकरू म्हणून आम्ही का बसतोय आपण घाला होतं काय नाही तेवढे 2 दिवस झालं म्हणले आम्हाला द्या गाडी म्हणून दिली आम्ही. आता कोण नुकसान एवढं करणार. रामभाऊ काय म्हणतात पाहुणं. रा म्हणजे गावाला हिसका दाखवायसाठी पाहुणीची गाडी आणली वय दारात आणि आम्हाला सांगली नवी घेतली म्हणून का मुख्य लागत बसतोय आता. बर का बाळासाहेब रामभाऊला पहिल्यापासून सवय आहे खोटेपणामध्ये मोठेपणा मिरवायची. ऐका रामभाऊ खरं काय ती सांगा तुम्ही गप बसलाय. खरं तर कधीच बोलत नाही हो जडी तिची त्याची खरं खरं बोलायला. काय झालंय सुभाषराव मागच्या 2 दिवसापूर्वी सरपंचांनी मेंबरनी चेअरमननी मला फार हिणवलं. तुमच्याकडे सुद्धा मी आलो. तुम्ही काय म्हणला कशाला लोकांची गाडी घेता कशाला लोकांची गाडी मागता. कशाला येणार तुला पाटलांनी आणि सुभाषरावनी सुद्धा मला सोडलं नाही. म्हणजे घ्या गाडी दम असेल तर मग मी पण आयडिया केली. पैसे बी देतो म्हटलं होतं तुम्हाला हे लक्षात ठेवा. तुम्ही देत नाही कोणालाच म्हणता देतो फक्त. हो का मला सांगू नका आणि मला लय बोलायला लावू नका. माणसं एखादा पेशंट आजारी पडला ना
नुसतं म्हणतात काय गरज आहे का, काय नड आहे का, देऊ का, पण देत कोण नाही. मी आहे म्हणतात बिलाच्या वेळेस सगळे फोन स्विच ऑफ करतात. ही वृत्ती आहे माणसांची. अरे रामभाऊ पण ही म्हणली गाडी घे म्हणून मला सल्ला विचारायचा होता. काय चाललंय बाळ्या, अरे तुझा सल्ला विचारण्यामुळेच मी अडचणी येतो. आणि हे बग, तू मला माझ्या घरच्यांसमोर लई भिनवू नका. मठ्ठ आहे हे, तुझ्या मठ्ठ डोक्यामुळे तर मी फटके बोलावे तुला. छानपण करू नको, उचलून बोल. तू बी नाही बोल नको. थांबा, काय झालं? वा रे वा, चोर ते चोरांवर शिरतो. हे चोरा गप. काय पुढे झालं? पुढं काय झालं? गेलो पाहुण्यांकडे गाडी आणलेली, मला कळलं. मला चल पाहुण्यांना मला 2 दिवस जरा परिवार फिरवून आणतो, मित्र परिवार फिरवून आणतो. गेलो पाहुणं पण मोठ्या मनाने म्हणलं न्या. आम्हाला काय माहिती गाणं त्या टाकीत दुसरंच काय होतं. पण एकही रामभाऊ, तुम्ही आम्हाला एका शब्दानं बोलला नाही. वहिनी साहेब, तुम्ही नुसतंच म्हणायचं की गुड न्यूज आहे, गुड न्यूज आहे. मला पण काही कल्पना नाही दिली. शिवाय आता- म्हटलं इच्छा पूर्ण करतो आणि कशाची काय. तू पण त्या गोष्टीत सामील झाली. अहो, आम्हाला तर काय माहितीच नव्हतं. माहित कशी नाही रे? गाडी तुला माहित नाही का? नाही, पप्पाची नाही. गाडी. पप्पाची गाडी माहीत आहे तिला, पप्पाची गाडी माहीत आहे. पण मी म्हणलं व्यवहार केला मी आणली असं सांगितलं. त्यांचा बी काही दोष नाही. त्यामुळे ते वावळा म्हणजे हो माणूस घरात सुद्धा लाबाड बोलतो, मित्रांना लाबाड ए बाळ्या, गावात लाबाड बोलतो. बाळ्या, पाहुणं घरात म्हणलं. कोणाला बोलतो? पाहुणं काय म्हणलं, माझी गाडी म्हणजे तुमची गाडी म्हणलं का नाही तुम्ही. हो का पाहुणं, बटरागत आणि पावागत तोंड कर नका. मला तुमचं तोंड बघू वाटाना. मी ती गाडी नेतो, क्लीन करतो, उलटी करतो, थेंब ना थेंब त्यातला पेट्रोलचा खाली पाडतो, परत डिझेलने फुल करतो आणि तो मला देतो. तुम्ही सगळ्याला अंधारात ठुले रामभाऊ. आता का पडला की उजड सांगितलं ना. आता काय हानता का जोडाने बाळ्याला. रामभाऊ, पण एक लक्षात ठेवा बाळासाहेब, तुम्ही नेहमी म्हणता का नाही माझी परिस्थिती आहे तशी आहे. हा, बरोबर आपली फाटका आहे, फाटका. EMTच वापरता. यामिटीच वापरणार. तुम्ही दुसरी गाडी कुठली घेतली का? आता कधच नाही तर कुठं करता. तेवढं हातरून नाही तेवढं पाय पसरायचं. हा, मग तसं रामभाऊ दुसऱ्याची जिरवायला आपली पण अशी जिरवून घ्यायची नसती. बरं तुमची गाडी असते तर तुम्ही म्हणला सही जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण शेवटी पाहुणे रावळ्याची गाडी. सुभाषराव, माणसाने कितीतरी मोठापणा दाखवायचा प्रयत्न केला ना, शेवट उघडी होते परिस्थिती. दाखवायचं नसतं खोटं. चला, या निमित्ताने मी चूक मान्य करतो. मी पण म्हणत नाही, मी पण शेवट खोटं बोलत राहणार नाही. मला पण वाटलं 4 दिवस फिरवावं तुम्हाला आणि सांगावं ह्यांची जिरवायसाठी आणली होती. आणि पाहुण्याची गाडी मी देऊन टाकणार होतो ना, सोयऱ्याचंच आहे ना ती शेवटी आपल्या घरात. कितपर्यंत सांगताल पण मी काय सांगू, म्हातारी म्हटली जिजुरीने आता ना खंडोबाचा भांडारा ना माझ्या कपाळाला लावायला, तर काय करू. माझ्या देवाला माणसाचं 5-50 लाखाचं नुकसान झालंय. म्हातारी म्हातारी नीट बोलता का म्हातारीवर? ए शिमा, तुमचं तुम्ही बघा. ए घरात ते हळद आण ग कालवनाची, पाटलांच्या पुढीत दी लावा. गेलं गेलं म्हणायचं आलू याकडे आहे मला म्हणा म्हातारीला. इथं झालंय का आमच्या घरात खेळ खंडोबाला चालल्यात. पाहुण्यांची गाडी दुरुस्त करून येतील ना, त्यावेळेला पाहुणं सोकुशीनं देतील गाडी, आपण त्यावेळेला जेजुरीहून जाऊन येऊ. तवर मी लावणार नाही तुम्हाला. अण्णा एक सांभाळ, तू तुम्हाला सांभाळलं म्हणून काय बिघडतं. इथंच खा प्या निवांत राहा. पाहुणं वेळेस बघितलं जेवणाचं, मी जेवण येत जाईल. पाहुणं सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका. चला रामभाऊ, चला पाहुणं, अर्जरी येऊ टाकून. नको, चला 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 चला. शिमा चाकर सगळ्यांना.